वहाँ पे एक छोटा सा पैसेज है, दिल वो शोर दरवाजा है जो किले से कहा तो आता है। मित्रांनो त्या साईडला मेन दरवाजा, त्याच्यानंतर राईट साईडला माझा त्या साईडला हे कातळ पाण्याचं टाकं। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? सुशागात ना। तर आज आपण आलोय लोणावळ्यातील कोरीगड हा किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी। या व्हिडिओमध्ये तुम्ही कोरीगडला कसं यायचं आणि जो ट्रॅक आहे किती वेळ लागणार आहे, पार्किंग किती आहे आणि एक्झॅक्ट लोकेशन सगळी डिटेल व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तो दोस्तों मैं पहुंच चुका पेड़ शाहपुर में। यहाँ पर मैंने अपनी बाइक पार्क कर दी है। आप क्राउड देख सकते हैं कितना है। तो यहाँ पे 2 व्हीलर की 50 है और 4 व्हीलर के लिए 100 है, और अगर बस वगैरह है तो उसको 150 पे करना पड़ेगा। तो ये है पार्किंग। तो दोस्तों वहाँ पे एक रास्ता देख रहे हैं, तो उसी रास्ते से अभी ऊपर जाना है। यहाँ पे थोड़ा सा स्लिपरी पोर्शन दोस्तों, ऐसे संभल के ऊपर जाना है। दोस्तों जो रास्ता है कोरीगढ़ के लिए जाने के लिए वो थोड़ा घनघाट जंगल ही है, लेकिन जगह जगह पे ऐसा साइन बोर्ड मिल जाएगी, मतलब ऐसा जगह जगह पे ऐसा रिबिन बांधी होगी, लेकिन ज़रूरत नहीं है। जो मोस्टली रास्ता है वो सीधा ही है, इसके लिए ज़्यादा कन्फ्युजिंग भी नहीं है। कोरीगड किल्ला, ज्याला कोराईगड किंवा शहागड असेही म्हटलं जातं। कोरी ही कोली समाजातील पोट जातीचे नाव असल्याने हा किल्ला कोरीगड म्हणूनही ओळखला जातो। दोस्तों हम लोग वहाँ से आए, सामने आके आपको यहाँ पे फलक दिखा। इस किले के बारे में थोड़ी बहुत इन्फॉर्मेशन दी। अगर आप यहाँ रहे तो इसे पढ़ सकते हैं, और पढ़ने के बाद हमको इस स्टेप से ऊपर जाना है। बारिश के टाइम पे ये स्टेप से बहुत खूबसूरत नज़ारे दिखते हैं। मतलब बारिश के टाइम पे ना यहाँ पे ऐसा मस्त पानी आता है स्टेप से, तो वो देखने के लिए, एंजॉय करने के लिए लोग यहाँ पे। 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यासोबत लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना यासारखे अनेक किल्ले स्वराज्यात समाविष्ट केले। दोस्तों ये है कोरीगढ़ के स्टेप्स, लेकिन बारिश में अभी पानी नहीं। और सामने आपको दिखेगी पंडित जी की मूर्ति, और यहाँ पे आप क्राउड देख सकते हैं कितना है। सैटरडे को ट्रैक हो रहा है, और यहाँ पे ये कुआं है, वो मैं आपको दिखाता हूँ। तो बेसिकली यहाँ पे पारेकर रहते थे, उनके रहने के लिए जगह थी। अगर बेसिकली अंदर देखोगे तो 13 या 14 लोग आराम से रह सकते हैं। इतना यहाँ पे स्पेशियस स्पेस है। मित्रांनो, जर तुम्हाला कोरीगड यायचं असेल तर पुण्यावरून फक्त 70 किलोमीटर आणि मुंबईहून 120 किलोमीटर याचा डिस्टन्स आहे। जर मित्रांनो तुम्हाला मुंबई किंवा पुण्यावरून कोरीगडला यायचं असेल तर सगळ्यात जवळचं स्टेशन म्हणजे लोणावळा। लोणावळा तुम्ही आल्यानंतर तुम्ही शेअरिंग ऑटो किंवा बस वगैरे घेऊ शकता आंबेवेलीच्या डायरेक्शनला। आंबेवेलीला येताना तुम्ही टायगर पॉईंट, लायन पॉईंट वगैरे एक्सप्लोर करत येऊ शकता। सध्या टायगर आणि लाईन पॉईंट चालू आहेत आणि लोणावळ्यामधील लोहगड, विसापूर हे किल्ले चालू आहेत, पण त्यांची मर्यादा ठेवलेली आहे, म्हणजे 3च्या नंतर ते बंद होतात। तर तुम्ही जर येत असाल तर तुम्ही सकाळी येऊ शकता। मित्रांनो वरती एक गणेश दरवाजा, म्हणजेच किल्ल्याचा पहिला दरवाजा। त्याच्या आधी जर आपण या साईडला गेला तिथे एक खांब टाक आहे, म्हणजे पाण्याचं टाक आहे, ते आपण बघूया कसं आहे ते। मित्रांनो त्या साईडला मेन दरवाजा, त्याच्यानंतर राईट साईडला माझा त्या साईडला हे कातळ ठेवलेलं पाण्याचं टाक, आणि हे पाणी एवढं स्वच्छ आहे ना, तुम्ही बघू शकता एकदम कसं क्लिअर आहे पाणी, म्हणजे पिऊ शकता तुम्ही जर ट्रॅकला येत असाल तर। चला मित्रांनो आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ। इतिहासकानुसार म्हटलं जातं 1486 मध्ये या किल्ल्यावर कोळी समाज राहत होते आणि त्यांच्याकडूनच हा किल्ला मुघलांनी प्राप्त केला। मित्रांनो आता आपण पोहोचले किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ, म्हणजेच गणेश दरवाजाजवळ। समोर तुम्हाला बघू शकता महाकाय बुरुज, आणि ह्या साईडला ही किल्ल्याची तटबंदी। ह्या साईडला जर तटबंदी बघाल तर मला वाटते हे जे दगड आहेत थोडं वर्षानं ढासू शकतात खालती। हा होता गणेश दरवाजा। समोर बघू शकता तुम्ही हा भक्कम असा हा दरवाजा, आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही देवळी, जिथे पारेकरी असायचे आरामासाठी त्यांची सोय होती। आणि वरची जी कमान आहे ती बघा ढासळली आहे। सो वरती जर जायला भेटली तर बघू, तर आपण कुराई देवीच्या मंदिरात जाऊ। तर ह्या जे पायऱ्या आहेत त्या तटबंदीवरती येऊन जातात बुरुजांच्या वरती, आणि ह्या साईडला त्या झांग्या, तिथून शत्रूंना पहारेकरी थांबवायचे, म्हणजे इथून जर त्यांच्या हातात तीर वगैरे बंदूक असले तर इथून तिने माहिती शत्रूंना। झांग्या सगळ्या तटबंदीला असतात। तर हा आहे वरचा बुरुजचा पोर्शन, जो गणेश दरवाजा आहे त्याच्यावरचा, आणि त्याची कमान होती बघा। ऑब्विसली इथे एक स्लॅब असणार, ती तुटलेली आहे। मित्रांनो हा आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा, पण सध्या जी कमान आहे तुटलेली आहे। तर हा होता किल्ल्याचा दुसरा दरवाजा। 11 मार्च 1818 मध्ये इंग्रज कर्नल प्रथमने याच किल्ल्यावर जोरदार हल्ला केला। 3 दिवस ही लढाई चालू होती
पण शेवटी त्यांना किल्ला जिंकता आला नाही. पण 14 मार्चला तोफेचा गोळा दारुगोळ्यावर पडला आणि एक भयानक स्फोट झाला आणि त्याच कारणामुळे तिथे मराठ्यांना पराजय मानावी लागली. तर आता आपण पोहोचलोय महादेव मंदिराजवळ. समोरच तुम्हाला पोहोचू शकता 4 असे तोफ रणगाड्यावर ठेवलेले आहे. समोरच आहे नंदी महाराजांची मूर्ती. तर चला मग आता आपण आतमध्ये जाऊ. मित्रांनो, हा जो मधला प्रदेश आहे ते वाडे असतात असं वाटतं मला, आणि तर पडझड झाले जे अवशेष आहेत ते सगळे वाड्याचे अवशेष असं वाटत आहे मला बघून. तर ह्या साईडला आहे हनुमानचं मंदिर, तर आपण त्या मंदिरात जाऊया. तर मित्रांनो, मी आता जुन्या मंदिरात आलो आहे, जिथं जर तुम्ही बघाल तर शिवलिंग आहे, पण जर बघाल तर हे दगडाच आहे आणि हे शिवकालीन असू शकतं. कारण त्याची बनावट जर बघाल तर बरोबर जे आपण अभिषेक करतो आणि जे पाणी जाण्यासाठी बरोबर इथून एक जागा दिलेली आहे आणि जो आकार आहे तो बरोबर पिंडीसारखाच आहे. बघा, शिवलिंग आहे, समोर गणपति बाप्पा की मूर्ति हो चुकी है. किले के दूसरे दरवाजे के पास ये है उसका बुरुज, लेकिन कंडीशन आप देख सकते हैं. लेकिन यहाँ से अभी नीचे जाने के लिए ये सेकंड दरवाजा है. तो अगर यहाँ से एंट्री आप देख सकते हैं, विस्तापुर जैसी फीलिंग है. तो ये जो रास्ता है वो बंद ही है, लेकिन अगर आप वहाँ पर देखोगे तो वहाँ पे एक छोटा सा पैसेज है, वो चोर दरवाजा है जो किले से कहा तो आता है. वो चोर दरवाजा. जर तुम्ही मधून फिरत असाल तर मला वाड्यांचे अवशेष दिसले. ह्या साईडला वाडे, ह्या साईडला वाडे, खूप सारे वाडे. त्याची नाश झालेली आहे, म्हणजे ते कंडिशन बघू शकतो. त्याची जी कोरीगड किल्ल्यावरती एवढा म्हणजे जोरसान वारा असतो ना, म्हणजे काय सांगू, म्हणजे माणसाला उडून घेऊन जाऊ शकतो एवढा वारा असतो इथे. हे बघा, पत्र्यांचा आवाज आला असेल तुम्हाला. खूपच असा किल्ला झालेला आणि मला तर आवडलं. जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि शेअर करायला विसरू नका. आणि मध्ये नाही बघा, किती सारे खेकडे बघा, खेकड्यांचे भेटला बघा. खेकडा मित्र, आमचा खेकडा मित्र कसला आहे राहिला बघा. हे पण काहीतरी वेगळी गोष्ट आहे मित्रांनो, जसं सदस्य जे बघायला भेटत आहे गड किल्ल्यावर भेटतात. तर बघू आता. इथं जर असताना आहे मला वाटतं मित्रांनो कोरीगड हा ट्रॅकला मिनिमम 45 मिनिट्स खूप आहेत. जर तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल तर हा तुम्हाला 1 तास लागू शकतो. जर तुम्ही एक डेली ट्रॅकर वगैरे असेल तुम्ही 45 मिनिटात गडावरती येऊ शकता. तर तुम्हाला हा जर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ताकी असलेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ आणि या गडांबद्दल त्यांना माहिती कळावी. तर मित्रांनो, भेटू असल्यास कुठलं तरी इन्फॉर्मेशन भरल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.